सर नमस्कार. सर आपला परिचय काय सर? सदानंद विलास चापे, विश्वकर्मा टेलर, पाथरी. पाथरी या ठिकाणी आपला समजा पत्ता काय पाथरी या ठिकाणी? पाथरीचा आपला पत्ता आहे मानवत रोड, कोकर्णी फाटा, अच्छा अच्छा. तर आपण शोरूमच्या साईडला. अच्छा अच्छा. सर आपण आता काय करता नेमकं? आपण सध्या नवीन ट्रॉल्या, दुरुस्ती आणि त्याच्यामध्ये 4 टाकीचे हार्वेस्टरचे टोटल कामं करून घेतात. तर समजा सर आपल्याला हार्वेस्टरसाठी 2 ट्रॉल्या पाहिजे. तर आपल्याला नवीन पाहिजेत का जुन्या पाहिजे? सर आपल्याला नवीनची सुद्धा सांगा आणि आमच्याकडं ट्रॉल्या असतील त्याच्यासुद्धा प्राईस सांगा. जर तुमच्याकडे ट्रॉल्या असेल, हार्वेस्टर खाली जर करायच्या जर असल्या, त्याच्यामध्ये हायड्रोलिक करायच्या आणि जाळी जर करायची असली तर आपण त्याला मिनिमम 2,80,000 रुपये चार्ज घेतो. अच्छा. त्याच्यामध्ये हायड्रोलिक पण होणार आणि दुसरी म्हणलं तर वरली जाळी पण होणार. आणि जर आपल्यापासून नवीन जर सेट पाहिजे असला विश्वकर्मा टेलरचा तर ते तुम्हाला जाईल 8.5 लाखांमध्ये. त्याच्यामध्ये पासिंग आले, टायर आलं, समजा टोटल आलं. आणि समजा सर आपल्याकडे ट्रॉल्या असतील आणि आपल्याला त्याला हार्वेस्टर खाली 14 फुटी इनफिटरच्या आपल्याला ट्रॉल्या बनवायच्या असतील. 14 फुटी इनफिटरसाठी जर बनवायच्या जर असल्या तर आपल्याला मिनिमम त्याची बुडापासून हाईट ठेवावं लागते 12 फूट. अच्छा. इनफिटरला काही अडचण येत नाही. आपल्याला 12 फूट ट्रॉलीची हाईट ठेवावं लागते. आणि इनफिटर 12 फुटी असल्यानंतर त्याच्यामध्ये काही रेटमध्ये चेंजेस आहेत का? नाही, ते तितकंच राहते सेमच. दोन्ही दोन्ही इनफिटरला तितकंच राहते. फक्त इतकंच आहे समजा त्याला जर 14 फुटीसाठी बी एकच ट्रॉली आणि 13 फुटीसाठी बी एकच जर करायची जर असली तर त्याच्यामध्ये जे काही चार्ज लागेल म्हणजे फोल्डिंगचे वरी 1-1 फुटाचा आपण समजा ते ॲडजस्टेबल करून देतो आपण, तर त्याचा चार्ज थोडा वेगळा लागेल. ठीक आहे सर. तर आपण नुसत्या ट्रॉल्याच बनवता का आणखीन काही? आपण शेतीमधले प्रत्येक अवजारे बनवतो, जसं की मोगडा, विपास, पेरणी यंत्र, मग चारा यंत्र, ऊसासाठी वेगा फोडण्यासाठी चारा यंत्र वगैरे टोटल आपण बनवतो. समजा आमची जशी रिक्वायरमेंट असेल समजा की आम्हाला पाहिजे ते तुम्ही देऊ शकाल का? टोटली फक्त आपल्याकडे कसं आहे माहिती आहे, पहिला ऑर्डर टाकायची. ऑर्डर टाकल्यानंतर समजा त्या वस्तूला किती दिवस लागतील त्या वस्तूनुसार आपण तुम्हाला दिवस सांगतो पुढे. अच्छा. समजा मला एखादा तिरी पाहिजे असेल तर मी अगोदर विश्वकर्मा टेलर्स या ठिकाणी यायचं आणि तुम्हाला म्हणायचं की आम्हाला तिरी पाहिजे, त्यानंतर तुम्ही ती तुम्हाला जशी पाहिजे तशी तिरी बनवून देतात. हो. अच्छा ठीक आहे सर. आणखीन तुम्ही काय अशी खासियत आहे तुमची की तुम्ही लोकांना तुमच्याकडे ओढू शकाल? म्हणजे आपलं कसं आहे, आपण समजा आपली कोणती वस्तू जर बनवून दिली तर त्याची आपण 100% आपण गॅरंटी देतो. अच्छा. समजा आपल्या वस्तूची सध्या जर काही होत नाही, हां. आता आपली एक शाखा आहे अहमदपूर रोड उजना, तिथं एक आपली पहिली शाखा आहे. आता ही आपली सेकंड शाखा आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये कसं आहे, समजा आपल्या 3-3 वर्ष झालं ट्रॉलेज चालू आहे तर कुणाची अजून काही शिकायत आलेली नाही. फिर्या वगैरे समजा टोटल दिलेले आहेत, पेरणी यंत्र वगैरे टोटल. म्हणजे जेणेकरून तुमचं म्हणणं असं आहे की शिकायत येत नाही, शिकायत जरी आली तरी तुम्ही त्याला रिक्वायरमेंट करून देतात. अच्छा अच्छा. बरं त्या माणसाला तुमच्याकडे यावं लागेल का तुम्ही तिथं जाऊन ती वस्तू दुरुस्त? एकदा कसं आहे, समजा आता आपल्याला सर्दी खोकला झाला तर दवाखान्याला जावं बरोबर. लागते. अगदी बरोबर. गॅरेजवर तर यावंच लागेल ना. बरोबर. तुम्हाला इथे यावंच लागेल ती हां, वस्तू घेऊन. आता कसं आहे शेवटी तुम्हाला दुकान पाहिजे तुम्ही तिकडे जाऊ शकणार. विश्वकर्मा ट्रेलर्स यांचा पत्ता पाथरी परभणी रोड, जॉन डियर शोरूमच्या बाजूला आणि इकडून आलात तर मिलच्या बाजूला, परभणीकडून आल्याच्यानंतर मिलच्या बाजूला आहे आणि पाथरीकडून जर येताल तर जॉन डियर शोरूमच्या बाजूला आहे. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला जाईल तर तुम्ही अवश्य सरला कॉल करून सुद्धा तुम्ही सांगू शकतात.